सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत, काही तिथे डान्स बारची मला काही माहिती आम्हाला मिळाल्या होत्या. तर अशाच्यावरती पुढच्या 2 दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. आणि या शेवटी ड्रग्सचं सेवन असेल किंवा कुठल्याही व्यसनाधीन होण्यासाठीच्या ह्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे, अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत. एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं, परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे, अशा ठिकाणी लक्ष देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या नावानं डान्स बार चालवलं, तुम्ही आदेश दिला, त्याची अंमलबजावणी होईल वाटतं? नाही, अंमलबजावणी करावीच लागेल. कुठलाही सांस्कृतिक कला केंद्र, ऑर्केस्ट्रा आणि ह्याच्या नावाखाली जे काही डान्स बार चालू आहेत ह्यांच्यावरती कडक कारवाईचे आदेश मी पुढच्या 2 दिवस सोलापूरमधले हे जे काही अनधिकृत ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना 2 दिवसामध्ये कारवाई करा अशा पद्धतीचे आदेश मी दिले आहेत. 2 दिवसानंतर मी स्वतः आढावा घेणार आहे. आढावा घेत असताना जो काही वाढीव इष्टांक शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे, केंद्र शासनाकडून, तो आपण जिल्ह्यामध्ये आपण दिलेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात आलेली आहे की चुकीच्या पद्धतीने मोफत धान्याचा लाभ घेणं असे जे काही प्रकार होत आहेत, ज्यांना गरज नाही त्यांना देखील तिथे धान्य दिलं जातं आहे. मयतांची नावं अजून कमी केलेली नाही आहेत. जी लोक स्थलांतरित झालेली आहेत त्यांची देखील नावं अजून अंत्योदय यादीमध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे अशा ज्यांना लाभ मिळत नाही आहे. आणि म्हणून अशा ज्यांची नावं एक विशेष मोहीम राबवून ज्यांना गरज नाही अशा ज्यांची नावं त्या अंत्योदय यादीमधून तिथे कमी करणं आणि ज्यांना खरोखर गरज आहे अशांची नावं तिथे नवीन निष्ठांकांसोबत तिथे नावं वाढवणं किंवा नावं टाकून घेणं अशा पद्धतीची मोहीम राबवण्याचे आदेश आज आपण दिलेले आहेत. फूड अँड ड्रग डिपार्टमेंटमध्ये थोडं इथे आपल्याला मॅनपॉवर म्हणजे आपल्या इथे ड्रग्सचे कुठले सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टर एकही नाही. मला वाटतं या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरची कमतरता आहे. त्या बाबतीमध्ये आता सध्या हे खातं माननीय अजितदादा यांच्याकडे आहे मंत्री म्हणून, मी राज्यमंत्री आहे. अशा वेळेला आपण एक निर्णय घेतला आहे की ड्रग इन्स्पेक्टरची संख्या आपण वाढवत आहोत. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला देखील ड्रग इन्स्पेक्टर हे लवकर दिले जातील, जेणेकरून जे काही औषध विक्रीचे जे प्रकार जे आहेत तिथे ते गैरप्रकार जे होत आहेत ते आपल्याला थांबवता येतील. दुसरं, गुटख्याच्या बाबतीमध्ये मी एक विशेष मोहीम मी आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांना देखील सांगितलेलं आहे. मी आता एस पी ह्यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे आणि फूड अँड ड्रग चे जे अधिकारी आहेत त्यांना देखील मी स्पष्ट आदेश दिलेत. आपण कर्नाटक बॉर्डर इथं जवळ आहे, काही आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरनं देखील गुटखा इथे प्रोव्हाइड केला जातो किंवा त्याची अनधिकृत वाहतूक देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जाते. त्या रोखण्याचे आदेश मी दिलेले आहे आणि ह्याच्यामध्ये जर का कोणी अधिकारी मला जर का सापडला, कोणाच्या अधिकाऱ्याला हाताशी घेऊन जर का कोणी हा गुटख्याचा जर का इथे व्यवहार करत असेल तर त्यांच्यावरती देखील कारवाईचे आदेश आज मी इथे दिलेले आहेत. माननीय अजितदादांनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका ठेवलेली आहे की गुटख्याच्या बाबतीमध्ये कुठलाही टॉलरन्स आम्ही ठेवणार नाही, त्याच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल. तर अशा पद्धतीचा आजचा आढावाचा आलेख आहे.